सर्वप्रथम मित्रांनो, गुढीपाडव्याच्या सर्वाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा जो मराठी नवीन वर्ष आहे सर्वांचा सुखी आणि आनंदी जावं हे ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे या गुढीपाडवा निमित्त की आपण सर्वजण स्वतःच्या आरोग्यावर प्रेम करणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्यावर जर प्रेम केलं तर आपण त्या आरोग्याची आपण काळजी घेतो. आपण आपल्या जीवनामध्ये आपण सर्वांची काळजी करतो, जॉब चांगला करतो, बिझनेस चांगला करतो, मित्र परिवाराला वेळ देतो, सामाजिक काम करतो, पण कळत न कळत आपल्या आरोग्याचे जे वेळ द्यायला पाहिजे आरोग्यांना ते कदाचित आपण देत नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की 45 मिनिट दररोज स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवणं हे काळाची गरज झाली आहे. मित्रांनो बघा, 21व्या शतकामध्ये सर्वांकडे सर्व आपण आरोग्य नावाचा जो मित्र घटक आहे तो कुठेतरी त्याचं लाईफ कमी होत चाललं आहे आणि हे लाईफ वाढवायचं असेल तर सकाळचा व्यायाम अत्यंत गरजेचा आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांना माझी विनंती आहे की चुकीचे जे सवय आहेत ते देखील सवय बंद करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सध्या माझ्याकडे कॅन्सरचे 6 पेशंट आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी इलाज होत आहे. त्यापैकी 3 पेशंट असे आहेत फक्त तंबाखू गोळा गुटखा खाल्ल्यामुळे त्यांना कॅन्सर झालेला आहे. मित्रांनो, त्यामुळे जे चुकीचे सवय आहेत जे आपण कळत न कळत करतोय ती आता सोडणं देखील काळाची गरज आहे. आणि आज नवीन वर्षी सर्वजण एकच शपथ घ्या की योग्य आहार, योग्य विचार आणि योग्य व्यायाम हे करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सकाळी उठून किमान 45 मिनिट व्यायाम करा. जय हिंद, जय भारत.